ममता बॅनर्जींचे राजकारणातले वाईट दिवस आलेलेच होते. ममता बॅनर्जी आणि त्यांच्याबरोबर त्यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी दोघांचंही नाव घ्यायला पाहिजे ॲक्चुअली. कारण यांचे जवळ-जवळ 64 आमदार त्यांना सोडून गेलेले आहेत. परवाच निकाल लागला 80 मधले 64 खासदार गेले, राहिले फक्त 16. आता फक्त आमदार गेले एवढंच राहिलं नाही, तर आता खासदार देखील गेले आहेत. 20 खासदार काकोली घोष यांच्या नेतृत्वाखाली गेलेले आहेत आणि त्यांनी एनडीएला पाठिंबा देखील जाहीर केलाय. त्याच्यानंतर आणखी एक मोठा धक्कादायक गोष्ट जी ममता बॅनर्जींच्या दृष्टीनं बसलेली आहे ती म्हणजे सयोनी घोष सुद्धा आता त्यांना सोडून गेलेले आहेत. कारण ज्यांना एक प्रकारे पुढचा टीएमसीचा चेहरा म्हणून त्या प्रोजेक्ट करायचा प्रयत्न करत होत्या, स्वतः सयोनी घोष करत होत्या, त्या सुद्धा आता सोडून गेलेल्या आहेत. याच्याशिवाय आणखी एक मोठा धक्का लवकरच बसू शकतो, तो म्हणजे कल्याण बॅनर्जी. कारण कल्याण बॅनर्जींनी देखील ममता बॅनर्जींना सांगितलंय की मी किंवा अभिषेक दोघांच्यापैकी एक तुम्हाला चूज करावं लागेल. आणि अर्थातच आजपर्यंत राजकारणात जे जे धृतराष्ट्र बाप असतात किंवा धृतराष्ट्र असतात ते सगळे आपल्या मुलाला चूज करतात. ममता बॅनर्जी आपल्या भाच्याला चूज करतील तर कल्याण बॅनर्जींना गमवावं लागेल आणि तो ममता बॅनर्जींच्या राजकारणाचा शेवट असेल. नेमकं पश्चिम बंगालमध्ये काय चाललंय, परिस्थिती काय आहे, ममता बॅनर्जींची परिस्थिती, त्यांच्या पक्षाची परिस्थिती आणि सध्या त्यांच्या पक्षाचं बलाबल आणि एकूण परिस्थिती सगळी काय आहे ते बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. मागच्या महिन्यात पश्चिम बंगालमध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या या काळामध्ये टीएमसी या पक्षाचा चेहरा जर कुणी असेल तर अर्थात ममता बॅनर्जी आणि त्यांच्याबरोबर सयोनी घोष. सयोनी घोष अनेक ठिकाणी गाणी म्हणत होत्या, काबा मदिना म्हणत होत्या, वेगवेगळी गाणी म्हणून दाखवत होत्या आणि त्या व्हायरल देखील झालेल्या होत्या. कारण त्या ऑलरेडी चित्रपटसृष्टीतल्या असल्यामुळे त्यांच्याकडे एक चेहरा होता, गाणी म्हणण्याचं स्किल होतं. या सगळ्या गोष्टींच्यामुळे त्या व्हायरल होत्या. याच्यानंतर त्यांनी काही वादग्रस्त गोष्टी सुद्धा अगोदर केलेल्या होत्या. शिवलिंगाचा एक वादग्रस्त फोटो टाकलेला होता. या सगळ्या गोष्टींच्यामुळे त्या नेहमी चर्चेत होत्या आणि त्या कट्टर ममता बॅनर्जी समर्थक होत्या. निकाल लागल्यानंतर देखील त्या तसंच भासवत होत्या. पण प्रत्यक्षामध्ये आता मात्र त्यांनी ममता बॅनर्जींची साथ सोडलेली आहे. कारण काकोली घोष यांच्या नेतृत्वाखाली जो गट आपल्या लोकसभेमध्ये स्थापन केलेला आहे, या 20 खासदारांचा गट आहे. या 20 खासदारांच्या मध्ये एक सयोनी घोष सुद्धा आहे. सयोनी घोष यांनी असं का केलं या प्रश्नाचं उत्तर कुणीही देऊ शकणार नाही. पण राजकारणात स्वार्थाच्या पलीकडे काहीही नाही. आता सध्याची परिस्थिती अशी आहे की प्रत्येकाला चांगल्या बुक्समध्ये म्हणजे गुड बुक्समध्ये राहायचं आहे. कुणालाही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जाऊन लढून संघर्ष करून निवडणुका जिंकायच्या नाहीत. प्रत्येकाला जे काही चाललंय त्याच्यामध्ये आपले हात धुवून घ्यायचे आणि त्यासाठी सयोनी घोष यांना माहिती होतं की जर आपण ममता बॅनर्जींच्या बरोबर राहिलो तर आपल्याला येणाऱ्या काळात खूप काही काही फेस करावं लागेल आणि त्यासाठी त्यांची तयारी नव्हती. ममता बॅनर्जींची हे सगळं सहन करायची तयारी जरी असली तरी ममता बॅनर्जींच्या सोबत असणाऱ्या कुठल्याही एका व्यक्तीची सुद्धा हे सगळं सहन करायची तयारी नाहीये. कारण त्यांनी कधीही विचार केला नव्हता की आपली पश्चिम बंगालमधील सत्ता जाईल. त्यामुळे अशी राजकारणात दगाबाजी होत असते आणि अशी दगाबाजी आता सयोनी घोष यांनी देखील केलेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे 64 आमदार त्यांच्या अगोदर फुटलेलेच होते. ऋतुव्रता बॅनर्जी यांनी एक वेगळा गट स्थापन करून आपलीच खरी टीएमसी आहे असं सांगून विरोधी पक्ष नेते पद ऑलरेडी मिळवलेलं आहे. त्यामुळे ममता बॅनर्जींचा पत्ता पश्चिम बंगालच्या राजकारणातून कट झालाय. आता केंद्राच्या राजकारणात त्यांना काही स्थान मिळू शकते काय हे आता बघावं लागेल. पण मुद्दा असा आहे की आता सध्या ममता बॅनर्जींच्या बरोबर आहेत तरी कोण. कारण ममता बॅनर्जींच्या पक्षाचे म्हणजे टीएमसीचे 29 खासदार होते. या 29 खासदारांच्या पैकी 20 खासदारांनी जो वेगळा गट निर्माण केलाय त्यांनी ओम बिर्ला यांना म्हणजे लोकसभेचे जे स्पीकर आहेत त्यांना सांगितलंय की आमचा वेगळा गट स्थापन करा आणि आमचा आता इथून पुढे बीजेपीच्या एनडीएला पाठिंबा असेल. त्यामुळे आता हे 20 खासदार देखील फुटलेले आहेत आणि आता 20 खासदारांचं महत्व यासाठी आहे की इथं कोणत्याही प्रकारचा पक्षांतरबंदीचा कायदा लागू होत नाही. याचं कारण म्हणजे साधी गोष्ट आहे, एकूण खासदारांची संख्या ही 67% पेक्षा जास्त आहे, 2/3 पेक्षा जास्त आहे. म्हणजे इथं कोणत्याही प्रकारचा कायदा अँटी डिफेक्शन लॉ अप्लाय होत नाही. आणि त्यामुळं काकोली घोष यांच्या नेतृत्वाखाली जे काही खासदार फुटलेले आहेत त्यांची जर नावं बघितलं तर असं वाटतं की ही सगळी नावं एकेकाची ममता बॅनर्जी यांचे क्लोज अशीच नावं होती. याच्यामध्ये शत्रुघ्न सिन्हा, माला रॉय, जून मालिया, युसुफ पठाण, सयोनी घोष, रचना बॅनर्जी असे अनेक लोक आहेत. याशिवाय राज्यसभेचे जे 3 खासदार होते त्यांनी आता राजीनामा देऊन टाकलाय. त्यांचा राजीनामा देण्याचं कारण काय हे देखील अजून समजलेलं नाही. त्यामुळे आता एकदा राजीनामा दिल्यानंतर परत ते खासदार येणार कसे हा देखील प्रश्नच आहे. त्यामुळे ममता बॅनर्जींची परिस्थिती अशी झालेली आहे की आता केंद्रात काय करायचं की राज्यात काय करायचं दोन्हीकडे देखील त्यांच्याकडे पुरेसं संख्याबळ नाही. आता ममता बॅनर्जी यांच्याकडे राहिलेले जर जुने कोणी जाणते मोठे लोक असतील तर त्यामध्ये एक महुआ मोइत्रा, एक कल्याण बॅनर्जी
आणि अभिषेक बॅनर्जी. अभिषेक बॅनर्जीचा काही उपयोग नाही, अभिषेक बॅनर्जी संपणारच आहे लवकरात लवकर. पण मुद्दा असा आहे की कल्याण बॅनर्जींचं काय? कल्याण बॅनर्जी हे ममता बॅनर्जींच्या अत्यंत विश्वासातले आणि एक प्रकारे म्हणू शकतो की आपण जसं उद्धव ठाकरेंचे संजय राऊत आहेत अशा प्रकारचे नेते आहेत. पण आता कल्याण बॅनर्जींनी देखील ममता बॅनर्जींना एक इशारा दिला आणि त्यांनी सांगितलंय की तुम्हाला अभिषेक बॅनर्जीमध्ये आणि माझ्यामध्ये दोघांच्यापैकी एकाची निवड करावी लागेल. त्यांनी माध्यमांच्या समोर स्पष्ट सांगितलंय की अभिषेक बॅनर्जी हा अत्यंत ॲरोगंट माणूस आहे आणि या माणसामुळेच टीएमसी फुटलेली आहे. टीएमसीचं अतोनात जे नुकसान झालंय ते या माणसाने ज्या प्रकारची वर्तणूक केलेली आहे या वर्तणुकीमुळे झालेलं आहे. अशा प्रकारचे स्टेटमेंट कुठलाही नेता सहजासहजी देत नाही. ज्या वेळेला तो पक्षातून जायची तयारी ठेवतो त्याच वेळी देतो. आता ममता बॅनर्जींच्या समोर पक्ष आहे की अभिषेक बॅनर्जी आणि कल्याण बॅनर्जी यांच्यामध्ये कुणाला निवडायचं. अभिषेक बॅनर्जींचं राजकीय कर्तृत्व काय? तर काहीच नाही. ते ममता बॅनर्जींचे भाचे आहेत. याच्या पलीकडे त्यांनी आयुष्यात काहीही मिळवलेलं नाही. त्यामुळे कल्याण बॅनर्जींची निवड जर केली तर अभिषेक बॅनर्जी नाराज होतील. पण त्यातून पुढे काय होईल काय नाही हे माहिती नाही. पण आता सध्या ममता बॅनर्जी इंडिया ब्लॉक मधल्या अनेक नेत्यांना भेटतायत. सोनिया गांधींची त्यांनी भेट घेतली. त्याचबरोबर अभिषेक बॅनर्जीने राहुल गांधींची भेट घेतली. अशा गोष्टी ते अगोदर कधी करत नव्हते. ते स्वतःला काँग्रेसपेक्षा वरचे समजत होते. काँग्रेसला संपवण्यासाठीच त्यांनी 1998 साठी हा पक्ष स्थापन केला होता. पण आता कदाचित असंही बोललं जाते की ममता बॅनर्जींना उपाध्यक्ष केलं जाईल, काँग्रेसमध्ये मोठं स्थान दिलं जाईल, अभिषेक बॅनर्जींना देखील ॲडजस्ट करून घेतलं जाईल. पण या सगळ्या गोष्टींमध्ये काँग्रेसचं किती प्रचंड नुकसान होणार आहे याची कल्पना काँग्रेसला आज तरी किमान नाहीये. कारण काँग्रेसची जी पश्चिम बंगालमधली छोटी मोठी कार्यालय होती ही सगळी कार्यालय बंद होती. मागच्या 15 वर्षाच्या काळात टीएमसीचे कार्यकर्त्यांनी ती उघडून दिलेली नव्हती. जेव्हा बीजेपी जिंकली त्यावेळेला पहिल्यांदा काँग्रेसची कार्यालये उघडली. कारण आतापर्यंत ती उघडली जात नव्हती, उघडून दिली जात नव्हती. त्यामुळे अशा पक्षाला एक प्रकारे अकॉमोडेट करणं किंवा त्यांना आपल्या पक्षामध्ये सामावून घेणं यातून काँग्रेस काय मिळवणार आहे माहिती नाही. पण ममता बॅनर्जी जर काँग्रेसमध्ये आल्या तर काँग्रेसला असं वाटतं की त्यांच्याकडे चांगलं बळ येईल. पण ममता बॅनर्जींचं वय आहे आता 71. एकूण सगळी राजकीय परिस्थिती बघता, त्यांचे सध्याचे हाल बघता त्यांच्याकडून खूप काही जमेल अशी अपेक्षा करण्यात देखील काही अर्थ नाही. पण हा निर्णय शेवटी काँग्रेसचा आहे आणि काँग्रेसच घेईल. त्यामुळे ममता बॅनर्जींची परिस्थिती अशी आहे की पक्ष विलीन जरी काँग्रेसमध्ये करायचा असेल तरी आता विलीन करायचे अधिकार देखील त्यांच्याकडे नाहीत. त्यामुळे त्या नेमकं काय करणार हा प्रश्नच आहे. ममता बॅनर्जींच्याकडे एकूण आमदारांच्या पैकी फक्त 16 आमदार शिल्लक राहिलेत. त्यांच्याकडे एकूण खासदारांच्या पैकी फक्त 9 खासदार शिल्लक राहिलेत. 9 खासदार, 16 आमदार, बाकी उरलेले आमदार आणि खासदार हे विरोधी गटात आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे पक्षाचं बळच नाही, त्यांच्या जवळ पक्षच नाही, तर तो पक्ष काँग्रेसमध्ये तरी विलीन कुठनं करणार हा एक मोठा प्रश्न आहे. त्यामुळे ममता बॅनर्जींची आता परिस्थिती अशी आहे की आजपर्यंत राजकारणात कुठल्याही नेत्यावरती अशी वेळ आली नव्हती, अशी वेळ आलेली आहे. याच्या अगोदर देखील ऑपरेशन लोटस बघितलंय आपण, महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे किंवा राष्ट्रवादीचे तुकडे झालेले बघितलेत. पण दोन्ही फॅक्शन्स व्यवस्थितपणे काम करतायत, दोन्ही फॅक्शन्स जिवंत आहेत, दोन्ही फॅक्शन्सनी निवडणुका लढवल्या. पण पश्चिम बंगालमध्ये मात्र असं भविष्यात होण्याची शक्यता जवळजवळ दिसत नाही. ममता बॅनर्जींच्या बरोबर जे झालंय किंवा ममता बॅनर्जींच्या बरोबर जे केलं गेलंय, काही लोक म्हणतायत की याच्या मागं बीजेपी आहे, काही लोक म्हणतायत की याच्या मागं बीजेपी नाही तर या निवडून आलेल्या लोकांचा स्वार्थ आहे आणि प्रत्येकाला बीजेपीच्या विरोधात जाऊन निवडणूक लढवायची इच्छा नाही म्हणून हे सगळं होतंय. त्यामुळे नेमकं याच्यामागं काय असू शकतं ते तुम्ही आम्हाला सांगा. तुम्हाला काय वाटतं जे चाललंय ते बरोबर आहे, योग्य आहे की अयोग्य आहे? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.